आज ऑफिसमध्ये खूपच काम होतं, त्यामुळे सूरजला घरी जायला आज नेहमीपेक्षा जास्तच उशीर झाला. सूरज म्हणजे एक देखणा रुबाबदार तरुण, उंची साधारण 6 फुटाच्या आसपास, क्लीन शेव, काळेभोर सिल्की केस, स्वच्छ पाणीदार डोळे. आवराआवर करून तो बाहेर पडू लागला. तोच टेबलवर ठेवलेल्या मोबाईलची रिंग झाली. सूरजने गडबडीत फोन रिसीव्ह केला. हॅलो, सॉरी स्वीटहार्ट, खूप काम होतं आज, त्यामुळे थोडा उशीर झाला. मी निघतोयच, अर्ध्या तासातच पोचतोय. त्याचं बोलणं ऐकताच समोरून बोलणारी तरुणी म्हणाली, तुझं तर नेहमीचंच आहे. आणखी किती वेळ मित्रमैत्रिणींना थांबवून वाट पाहायला लावू? सॉरी जान, फक्त अर्धा तास. टेबलवर ठेवलेल्या गिफ्टकडे पाहत सूरज पुढे म्हणाला, बर्थडे गर्लसाठी काहीतरी सरप्राईज आहे. तू आणि तुझं सरप्राईज. प्लीज दोघेही लवकर या, कारण घरी जायला उशीर झाला तर माझे बाबा मला त्याहून मोठं सरप्राईज देतील. ओके प्लीज. हो ग, आलोच. आणि पुन्हा एकदा हॅपी बर्थडे स्वीटी, अँड लव यू सो मच. बाय. मोबाईल बंद करून खिशात ठेवला आणि बॅग घेऊन बाहेर येत ऑफिस लॉक करून मागे फिरला. तसा समोर उभे वॉचमन शामराव यांनी सूरजला हलकी स्माईल दिली. त्यानेही थोडा प्रतिसाद दिला आणि बाहेर आला. तर बाहेर त्याला पावसाचं अकराळ विक्राळ रूप दिसलं. लख्ख काळोख, जोराचा पाऊस, त्यात घोंगावणारा सोसाट्याचा वारा आणि विजांचा भीषण तांडव. एकूणच निसर्गाचं हे रौद्र रूप आज एखाद्या भयंकर घटनेची पूर्वसूचनाच देत होतं. वॉचमनने छत्री उघडली तसे दोघेही चालत कारच्या दिशेने निघाले. सूरजला त्याच्या कारपर्यंत पोहोचवलं तसा सूरजने गाडी स्टार्ट केली. तोच काहीतरी त्याच्या लक्षात आलं. अरे यार, असं स्वतःशीच बोलत तो पुन्हा कारमधून उतरला आणि ऑफिसच्या दिशेने निघाला. काय झालं साहेब, म्हणत वॉचमनने विचारलं. पण काही उत्तर न देता सूरज ऑफिसच्या दिशेने गेला. वॉचमन तिथंच उभा राहत सूरजकडे पाहत होता. सूरजने दरवाजाचं लॉक उघडलं. तोच सगळीकडच्या लाईट्स गेल्या. ओ गॉड म्हणत त्याने खिशातील मोबाईल काढला आणि टॉर्च सुरू केली आणि टेबलवर विसरलेलं गिफ्ट शोधू लागला. अरेच्चा, आता तर टेबलवरच होतं, इतक्यात कुठे गेलं म्हणत त्याचा शोध सुरू झाला. मोबाईलमधील टॉर्चच्या प्रकाशात सगळीकडे पाहिले, पण कुठेच सापडत नव्हते. तसा त्यानं आपल्या गुडघ्यावर बसून खाली वाकून टेबलाखाली पाहिलं तर त्यानं घेतलेलं छोटंसं गिफ्ट ही हिऱ्याची अंगठी टेबलाखाली होती. त्यानं आपल्या डाव्या हाती टॉर्च घेतली आणि उजवा हात अंगठी काढण्यासाठी टेबलाखाली सरकवला. टेबलाखालची जागा खूप अरुंद असल्याने सूरजच्या हाताला अंगठी लवकर लागत नव्हती. तसेच बोटांनी चाचपडत तो आपला हात पुढे सरकवू लागला. तसं त्याच्या हाताला काहीतरी चिकट लागले. त्या थोडं विचित्र वाटलं. आपला हात बाहेर काढून टॉर्चच्या प्रकाशात पाहिलं तसा त्याच्या काळजाचा थरकाप उडाला. भीतीने त्याचे डोळे पांढरे झाले. त्याच्या हाताला वाढदिवसाच्या केकचा काही भाग चिकटला होता. त्यावर कुणाचे तरी रक्तही लागले होते. थरथर कापत तो तसाच रांगत मागे सरकला आणि स्वतःला सावरत टॉर्चच्या प्रकाशात टेबलखाली पाहू लागला. पण खूप अंधार असल्याने स्पष्ट काहीच दिसत नव्हतं. थोडं धाडस करून पुढे जात टॉर्च टेबलखाली नेली तर एक रक्तानं माखलेला बर्थडे केक विस्कटून पडलेला. थरथरत तो तसाच मागे सरकला. तसे त्या अंधारात त्याच्या हाताला एक कापड लागले. हाताला लागलेला केक त्या कापडाला पुसून हात स्वच्छ केले. पण त्याला आश्चर्य वाटले की हे कापड मगाशी जाताना तर आपल्या ऑफिसमध्ये नव्हते. दुसऱ्या हातातील टॉर्चचा प्रकाश त्याने त्या कापडावर पाडला तसा तो भीतीने आणखीनच शहारला. तो एका लहान मुलीचा फ्रॉक होता, तोही रक्ताने माखलेला. नाही, इतकेच शब्द त्याच्या तोंडातून बाहेर पडले आणि त्याने तो फ्रॉक झटकन फेकून दिला आणि त्याचबरोबरच दुसऱ्या हातातला मोबाईल पण खाली जमिनीवर उलटा पडला आणि त्यातील टॉर्चचा प्रकाश थेट सूरजच्या चेहऱ्यावर पडला. सूरज त्या फ्रॉककडे थरथरत्या नजरेने एकटक पाहू लागला. काही वेळ तो तसाच बसून त्या फ्रॉकला पाहत होता. एक नीरव शांतता त्या जागेवर पसरली होती. तोच त्या अंधारात त्याला
कर्र कर्र असा आवाज ऐकू येऊ लागला आणि आवाजाबरोबरच सूरजच्या काळजाचे ठोकेही वाढू लागले. त्याला आता दरदरून घाम फुटायला लागला. त्याचं लक्ष आवाजाच्या दिशेने गेलं तसं त्याच्या काळजात चर्रकन झालं. डोळे विस्फारून तो समोर पाहत होता. त्याच्यासमोर त्याच्याच खुर्चीवर कोणीतरी पाठमोरं बसलं होतं आणि एका लयीत खुर्चीवर बसून हालत होतं. सूरजच्या काळजाचा थरकाप उडाला. जोरजोरात छातीत धडधडत होतं. जणू काळीज छाती फाडून बाहेरच यायचा प्रयत्न करतं की काय. आपली नजर त्या खुर्चीवरील आकृतीवरून न हलवता खाली पडलेला मोबाईल डाव्या हाताने चाचपायला लागला. तसा तो मोबाईल आणखी दूर गेला. कोण आहेस तू? थरथरत्या आवाजात सूरजने एक प्रश्न केला. तसं त्या आकृतीनं हलणं बंद केलं आणि तशीच शांत बसून राहिली. पुन्हा त्याच्या केबिनमध्ये नीरव शांतता पसरली. सूरजचा प्राण कंठाशी आलेला तरीही एकटक काळोखात दिसणाऱ्या त्या मानवी आकृतीकडे पाहत होता. मला नाही ओळखलंस? बेसूर भरड्या आवाजात बोलत खुर्चीवर बसलेली ती आकृती आता हळूहळू उभी राहू लागली. तसा पुन्हा खुर्ची कर्र कर असा आवाज करत पूर्ववत झाली. हा आवाज त्याला थोडा ओळखीचा वाटला. टेबलच्या पलीकडे उभी ती आकृती आता सूरजकडे वळू लागली, पण तिचा चेहरा नीट दिसत नव्हता. खाली पडलेला मोबाईल उचलायचा प्रयत्न करू लागला, पण तो मोबाईल त्याच्या बोटांनी सरकत आणखी पुढे जाऊ लागला. तसा एका क्षणासाठी सूरजने आपली नजर त्या आकृतीवरून काढली आणि मोबाईलकडे पाहत झटकन वर उचलून समोर पाहिलं तर कोणीच नव्हतं. सूरज दचकून जागेवरच बसून राहिला. अरेच्छा, आत्ता तर इथेच होता, मनात म्हणत आपला मोबाईलच्या टॉर्चच्या आजूबाजूला फिरवायला सुरुवात केली, पण कोणीच नव्हतं. आणि आश्चर्य म्हणजे त्या छोट्या मुलीचा फ्रॉक आणि तो रक्ताने बरबटलेला बर्थडे केकही कुठेच दिसत नव्हता. स्वतःला सावरत तो तसाच उठून उभा राहिला आणि त्याचं लक्ष टेबलवर गेलं. तसं त्याला पुन्हा आश्चर्य वाटलं, कारण काही वेळापूर्वी टेबलाखाली पडलेली अंगठी टेबलावरच आणि तशीच होती. तसाच पुढे जात थरथरत्या हाताने तो अंगठी उचलणार इतक्यात कोणीतरी वरून जोरात त्याच्या टेबलच्या काचेवर पडलं आणि टेबलवरील काचेचे छोटे छोटे तुकडे सर्वत्र पसरले. टेबलवर पडलेला तो माणूस जखमांनी भरलेला होता. त्याच्या जखमांमधून वाहणारं रक्त खाली टेबलवर पसरू लागलं. असह्य वेदनेत कणत त्यानं आपला हात पुढे केला आणि सूरजची दातखिळीच बसली. त्या व्यक्तीच्या हातात तोच एका छोट्या मुलीचा रक्ताने बरबटलेला फ्रॉक होता. तो फ्रॉक सूरज समोर धरून त्या व्यक्तीच्या तोंडातून उद्गार आले, मला वाचव. त्या भीषण प्रसंगानं सूरज जीवाच्या आकांताने ओरडला. तोच लाईट्स आल्या. शामरावांची वॉचमनची ड्युटी संपली होती आणि पुढच्या ड्युटीसाठी पांडवा आलेले साधारण 50-55 वयाचे सावळे धिप्पाड जेमतेम शामरावांसारखेच दोघेही बाहेर उभारून आपापसात बोलत होते. घरी जाण्यासाठी शामरावांनी सायकल काढलेली. तोच सूरजच्या आवाजाने दोघेही घाबरून धावतच सूरजच्या केबिनमध्ये आले. सूरज थरथर कापत त्या टेबलकडे पाहत होता. त्याचं अंग घामाने भिजलं होतं आणि डोळ्यात एक अनामिक भीती दाटली होती. साहेब, काय झालं? सूरजची मानसिक स्थिती पाहून शामरावांनी विचारलं, पण सूरज काहीच न बोलता त्या टेबलकडे पाहत अजूनही थरथर कापत होता. शामरावांनी त्याच्या खांद्याला पकडून थोडं हलवून पुन्हा विचारलं. तसा सूरज शुद्धीवर आला आणि आजूबाजूला पाहू लागला तर सर्व काही ठीक व्यवस्थित होतं. तो टेबल, त्यावरील काचही चांगली होती आणि ती अंगठी अजूनही टेबलवर तशीच होती. मगापासून भीषण बनलेलं वातावरण आता सामान्य होऊ लागलं. वॉचमनकडे पाहत सूरज म्हणाला, काही नाही. पण त्याच्या आवाजातील आणि चेहऱ्यावरची भीती लपवण्यासारखी नव्हती. दोघे वॉचमन एकमेकांकडे पाहत खांदे उडवीत तिथून बाहेर पडले. सूरज अजूनही घाबरलेल्या स्थितीतच होता. गडबडीने अंगठी उचलली आणि ऑफिस बंद करून लगेच तिथून बाहेर पडला. बाहेर अजूनही जोराचा वारा, पाऊस आणि होताच. सूरजला येताना पाहताच शामराव छत्री उघडून त्याच्याबरोबर चालत गाडीपर्यंत गेला. सूरजने काहीच न बोलता गाडी सुरू केली आणि सुसाट वेगात तिथून बाहेर पडला. सूरजची गाडी
वेगात जात होती. तुला पाहताच शामराव मागे फिरले. तसे पांडवा थोडं आश्चर्याने म्हणाले, साहेबांना अचानक काय झालं? हातातील छत्री बंद करून बाजूच्या कोपऱ्यात ठेवत शामराव म्हणाले, अचानक कुठं? अरे जेव्हापासून त्यांच्या मित्राने म्हणजे अमित साहेबांनी जिन्यावरून उडी मारून आत्महत्या केली त्यानंतर साहेबांना असेच भयंकर भास होत आहेत. शामरावांचं बोलणं संपते न संपते तोच पांडवा म्हणाले, पण सगळे म्हणतात आहेत की दारूच्या नशेत सूरज साहेबांनीच त्याला वरून ढकलून दिलं असणार. सायकलचं लावलेलं स्टँड काढत शामराव म्हणाले, आत्महत्या की खून की आणखी काही? पैसेवाल्या लोकांना काही फरक पडत नाही रे. 4 पैसे तोंडात कोंबले की झालं. बोलत बोलत एका हातात छत्री आणि दुसऱ्या हातात सायकलचे हँडल सावरत घरी निघाले. सूरज आपल्या नेहमीच्याच वेगात होता. पावसाचे मोठे मोठे थेंब तडतड करत काचेवर आपटायचे. ते काचेवरचे पाणी व्हायपर बाजूला करून काच स्वच्छ करायचं आणि पुन्हा पाण्याचे थेंब जणू काही त्यांचा खेळ सुरू होता. सूरजची कार आता हायवेवर धावू लागली तसा पावसाचा जोर आणखीनच वाढला. त्यातच विजेचा लख्ख प्रकाशाने डोळे दिपून जायचे. आजही वाहनाशी फारशी दिसत नव्हती. काही अंतर पुढे येताच त्याला मागून एक ट्रक येताना दिसला. ट्रकचा वेग फारसा नव्हता. सूरजने बाजूच्या आरशात पाहिलं आणि त्याला पुढे जाऊ देण्यासाठी कार बाजूला घेतली. तसा त्या ट्रक चालकाने ट्रक सूरजच्या कारसोबत आणला, पण तो ओव्हरटेक करून पुढे जात नव्हता. सूरजने सहज त्याच्याकडे पाहिलं तर तो ट्रक ड्रायव्हर एकटक त्याच्याकडेच पाहत होता. सूरजने त्याच्याकडे लक्ष न देता आपलीच गाडी वेगात पुढे नेली. गाडीतील म्युझिक प्लेअर सुरू करून शांतपणे गाणी ऐकत सूरजच गाडी चालवणं सुरू होतं. इतक्यात पुन्हा तो ट्रक वेगात त्याच्या बाजूला आला, पण यावेळी तो ड्रायव्हर सूरजला मागे पाहण्यासाठी खुणावत होता. पण सूरजने त्याच्याकडे दुर्लक्ष करत आपल्या कारचा वेग आणखी वाढवून त्याच्या खूप पुढे निघून गेला. बाजूच्या काचेत पाहिलं, आता तो ट्रक त्याच्या कारच्या खूप मागे राहिला आणि दिसेनासा झाला. गाडीचा वेग तसाच होता. मोबाईलची रिंग वाजली तसा त्याने बाजूच्या सीटवरचा मोबाईल उचलला. तोच तो ट्रक वेगात त्याच्या बाजूला आला आणि पुन्हा त्या ड्रायव्हरने सूरजला मागे पाहण्यास खुणावले. आता मात्र सूरजला त्याचा भयंकर राग आला होता. त्याने मागे पाहिलं, पण मागे कोणीच नव्हतं आणि इतक्यात त्याचं लक्ष समोर गेलं. त्यानं गाडीचा वेग कंट्रोल करायला ब्रेक दाबले. तशी पावसाच्या पाण्यामुळे गाडी स्लिप होत पूर्ण तिरकी होऊन बाजूच्या झाडाला जाऊन धडकली. तिथंच एक जीवघेणं वळण होतं. तो तसाच वेगात आला असता तर मोठा अपघात झाला असता. स्वतःला सावरत त्यानं आजूबाजूला पाहिलं, पण तो ट्रक कुठंच दिसत नव्हता. या प्रसंगानं त्याचं हृदय अजून जोरजोरात धडधडत होतं. दोन्ही हात स्टेअरिंग ठेवून थोडा वेळ तो तसाच बसून राहिला. हा भास होता की सत्य? या विचारातच तो गुरफटला होता. काजाचे ठोके नॉर्मल झाले तशी गाडी घेऊन त्याने पुन्हा आपला रस्ता धरला. गाडी चालवत तो त्या ट्रक ड्रायव्हरचा विचार करत होता. जोराचा पाऊस, भयान काळोख आणि आता घडलेली थरारक घटना यामुळे तो आणखीनच दचकून गाडी चालवत होता. बाजूच्या आरशात पाहिलं तर मागे एखादं वाहनही दिसत नव्हतं. हायवेवर असूनही आज भयान शांतता वाटत होती. बाजूला ठेवलेले सिगारेटच्या पाकिटातून एक सिगार काढली. तोच त्याची नजर वर असलेल्या आरशात गेली आणि त्याच्या काळजाचा ठोका चुकला. मागच्या सीटवर एक व्यक्ती बसली होती. अंधार असल्याने चेहरा नीट दिसत नव्हता, पण ती व्यक्ती एकटक सूरजकडे पाहत होती. घरकन मान फिरवून मागे पाहिलं तर कोणीच नव्हतं आणि काही समजायच्या आतच भरधाव वेगात असलेली कार एका रस्त्याकडेच्या झाडावर जाऊन आदळली. धडक इतकी भीषण होती की गाडीच्या समोरची काच फुटून झाडाच्या फांद्या आत आल्या. सूरजला खूप मार लागला. जखमी अवस्थेतच तो तसाच उतरून गाडीतून बाहेर आला आणि तिथेच बेशुद्ध पडला. काही वेळात तो शुद्धीवर आला तशी त्याला आपल्या आजूबाजूला खूप गर्दी दिसली. लोक आपापसात कुजबुजत होती. त्याने उठायचा प्रयत्न केला, पण त्याच्या शरीराला भयंकर वेदना होत होत्या. त्यानं उठायचा प्रयत्न केला, पण त्याच्या शरीराला भयंकर वेदना होत होत्या. कोणीतरी आपल्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन जावं असं वाटत होतं, पण त्याला बोलताही येत नव्हतं.
त्या डोळ्यासमोर अंधारी येऊ लागली. आपण इथेच मरणार या भावनेनं तो हतबल होऊन तसाच पडून राहिला. इतक्यात त्याला दूरवरून एक ॲम्ब्युलन्सचा सायरनचा आवाज येऊ लागला. तसं त्याला थोडं बरं वाटलं. जगण्याच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या. ॲम्ब्युलन्स त्याच्या जवळ येऊन थांबली. आपल्या आजूबाजूला होत असलेली हालचाल तो पाहू शकत होता, पण बोलण्याची शक्ती नव्हती. काही लोकांनी त्याला उचलून ॲम्ब्युलन्समध्ये ठेवले. तोच काही दिवसांपूर्वी घडलेली एक घटना सूरजच्या डोळ्यासमोर जशीच्या तशी उभी राहिली. सूरज आणि अमित खूप चांगले मित्र, अगदी जीवाभावाचे. काही दिवसांपूर्वी दोघे पार्टीवरून घरी येत होते. दोघांनीही थोडी घेतली होती. मस्त एन्जॉय चाललेला. पण बोलता बोलता दोघांमध्ये किरकोळ वाद झाला आणि हा वाद वाढू लागला. दोघेही प्यायलेले, त्यामुळे कोणी कोणाचे ऐकायला तयार होईना. बोलता बोलता अचानक सूरजने गाडी रस्त्याकडेला थांबवली आणि गाडीतून बाहेर येत दोघे झटापटीवर उतरले. सूरजने अमितला जोरात मागे ढकलले. तसा अमित मागे रस्त्यावर पडला आणि मागून भरधाव वेगात येणाऱ्या ट्रक ड्रायव्हरने अमितला वाचवायला गाडी एकदम बाजूला वळवली. पण ताबा सुटल्याने तो ट्रक तसाच वेगात एका झाडावर आदळला. जोराचा आवाज झाला. समोर घडलेल्या या भीषण अपघाताने दोघेही हादरून गेले. काय करावे दोघांनाही सुचेनासे झाले. सगळ्या वातावरणात जीवघेणी शांतता पसरली होती. तोच कोणीतरी असह्य वेदनेने कणत असल्याचा आवाज आला. दोघेही एकमेकाला आधार देत त्या ट्रकच्या दिशेने चालू लागले. तसा कणत असलेल्या त्या व्यक्तीचा आवाज वाढू लागला. हळूहळू पुढं येत सूरजने ट्रकचा दरवाजा उघडला. आत काचांचा खच पडला होता. स्टेअरिंगवर डोकं आपटल्याने त्याचे डोके फुटून रक्तस्राव होत होता. धडक इतकी भीषण होती की ट्रकचा पुढचा भाग आत आल्याने ड्रायव्हर दोन्हीच्या मध्ये अडकला होता. या दोघांना पाहताच मदतीसाठी त्याने आपला रक्ताने माखलेला हात पुढे केला. त्याची अवस्था बघून सूरज आणि अमित दोघाच्याही अंगावर काटा आला. भीतीने पुढे जाण्याची हिंमत होत नव्हती. दोघेही मागे फिरू लागले. तसा तो रक्ताने बरबटलेल्या अवस्थेत त्या ड्रायव्हरने पाणावलेल्या डोळ्यांनी त्या दोघांसमोर मदतीसाठी हात जोडले. त्याने एका हाताने बाजूला पडलेला ड्रेस उचलला. तो एका छोट्या मुलीचा होता आणि तिथेच चौकोनी कागदी बॉक्स फाडून बाहेर आलेल्या केकवर थोडं रक्त लागलं होतं. कदाचित त्या ड्रायव्हरच्या छोट्या मुलीचा वाढदिवस असावा. कोणीतरी घरी त्याची वाट पाहत होतं. माझे बाबा आता माझ्यासाठी केक आणि नवीन कपडे आणतील म्हणून वाटेला डोळे लावून बसलेली आपली 5 वर्षांची मुलगी त्याच्या डोळ्यासमोर उभी राहिली. त्याच्याकडे पाहत अमित आणि सूरज मागे फिरू लागले. तसा तो ड्रायव्हर रडून मदतीची भीक मागू लागला. पण मागे न पाहता ते तसेच आपल्या गाडीत बसले. मदतीसाठी त्या ड्रायव्हरची येणारी किंकाळी, रडणं ओरडणं याकडे दुर्लक्ष करून दोघांनी गाडी काढली आणि तसेच वेगात निघाले. सूरजने बाजूच्या आरशात पाहिलं तर तो ट्रक मागे पडू लागला. काही वेळापूर्वी गाडीत दंगामस्ती करणारे दोघेही भीतीने शांत बसले होते. दोघांनाही माहिती होतं की त्या ड्रायव्हरच्या अवस्थेला आपण कारणीभूत आहोत. त्यानं ट्रक वळवला नसता तर अमितच्या शरीराच्या चिंधड्या झाल्या असत्या. काही वेळातच दोघे अमितच्या फार्म हाऊसवर परतले. पण दोघे एकमेकांशी बोलण्याच्या मनस्थितीत नव्हते. सूरज सोफ्यावर डोकं धरून बसलेला तर अमित पाण्याच्या बाटलीचे टोपण उघडून गटागटा पाणी पिऊ लागला आणि थोडे आपल्या डोक्यावर ओतून बाजूच्या खुर्चीवर बसला. तासभर दोघे तसेच बसून होते. रोजच दंगा मस्ती दारू पिणं याची सवय असलेल्या अमितच्या या फार्म हाऊसवर आज एक नीरव शांतता पसरली होती. इतक्यात बाहेरून एखादी गाडी जोरात धडकावी आणि काचा फुटून चिंधड्या व्हाव्या असा आवाज आला. दोघाच्या पायाखालची जमीनही हादरली. इतका भीषण आवाज होता. भीतीने दोघांचेही काळी जोरजोरात धडधडत होते. जणू काही छाती फाडून बाहेरच यावे असे. एकमेकांकडे पाहत दोघेही बाहेर धावले. आजूबाजूला पाहिलं पण काहीच नव्हतं. दोघेही तसेच रस्त्यावर आले. पण दूरपर्यंत कुठलंही वाहन दिसत नव्हतं. दोघांनाही थोडं आश्चर्य वाटलं, कारण आवाज दोघांनाही स्पष्ट ऐकला होता. दोघे तसेच आत आले. सूरज सोफ्यावर बसणार पुन्हा तोच भीषण आवाज आला आणि सोबत एका पुरुषाची आर्त किंकाळी ऐकू आली. भीतीने दोघेही गडबडीत होऊन एकमेकांकडे पाहू लागले. अमितमध्ये आता पाय उचलण्याचीही धाडस नव्हतं. सूरजने मात्र थोडं धाडस करत बाहेर गेला.
अमित तसाच थरथर कापत भिंतीला चिटकून उभा होता. अचानक त्याला बारीक आवाजात कोणीतरी कुजबूज ऐकू आली. तो लक्ष देऊन ऐकू लागला. तसं कोणीतरी भिंतीच्या पलीकडे आपापसात बोलत असल्याचं जाणवलं. त्यानं शांतपणे आपले कान भिंतीजवळ नेले. तोच कोणीतरी त्याचे केस पकडून त्याचं डोकं भयंकर ताकदीनं त्या भिंतीवर आपटलं. तसा अमित खाली पडला. अमितच्या डोक्यात भेग पडली आणि त्यातून एकसारखं रक्त वाहू लागलं. त्याच्या डोक्यातून वाहणारं रक्त जमिनीवर पसरू लागलं. तो मदतीसाठी सूरजला बोलावणारा तोच पुन्हा कोणीतरी त्याचे केस पकडून डोकं जमिनीवर आपटलं. यावेळी दोन्ही दातामध्ये अडकल्याने त्याची जीवच तुटली. आता त्याच्या तोंडातून आवाजही येत नव्हता. अमितने तशीच आपली मान फिरवून पाहिलं तर त्याला मारणारा सूरजच होता. त्याचा जीवाभावाचा मित्रच आज त्याचा जीव घेत होता. त्याच्याकडे पाहतच अमितने जीव सोडला. तसा सूरज शुद्धीवर आला तसं त्याने अमितकडे पाहिलं. त्याला रक्ताच्या थारोळ्यात पडलेलं पाहून सूरज हादरून गेला. थरथरतच त्यानं अमितला विचारलं, अमित, कोणी मारलं तुला एवढं? थांब, घाबरू नकोस, तुला हॉस्पिटलमध्ये नेतो. तसं त्यानं अमितला उचललं. अमितच जखमेनं सुन्न झाला होता. त्याला काहीच बोलता येत नव्हतं. त्याच्या डोक्यातून तोंडातून रक्त येत होतं. सूरज त्याला घेऊन जिन्याच्या पायऱ्या चढू लागला. तसा अमित आणखीन घाबरला, पण त्याचं शरीर साथ देत नव्हतं. सूरज तसाच त्याला वर घेऊन गेला आणि वरून खाली फेकून दिलं. अमित जागेवरच संपला. सूरज शुद्धीवर आला आणि अमितची अवस्था बघून पुन्हा बेशुद्ध झाला. काही दिवसांपूर्वी घडलेलं हे थरार नाट्य सूरजच्या डोळ्यासमोर उभं राहिलं. काही लोकांनी जखमी सूरजला ॲम्ब्युलन्समध्ये ठेवले. आपला जीव वाचला या आशेनं त्याला थोडा धीर आला. सायरनचा आवाज करत ॲम्ब्युलन्स रस्त्याने धावत होती. स्ट्रेचरवर जखमांनी कणत पडलेल्या सूरजने विचारलं, हॉस्पिटल अजून किती दूर आहे? त्याच्या प्रश्नाला कोणीतरी भरड्या आवाजात उत्तर दिलं, हॉस्पिटल चाहे पास हो या दूर, वहाँ पहुँचने तक तू जिंदा नहीं बचेगा. क्योंकि एवढं बोलून ॲम्ब्युलन्सच्या ड्रायव्हरने मागे सूरजकडे पाहिलं आणि भयान हास्य करत पुढे म्हणाला, मैं भी नहीं पहुंचा था. त्याच्याकडे पाहतच सूरजने डोळे पांढरे झाले. भीतीने तो जोरजोरात ओरडू लागला, मला सोड, मला माफ कर, जाऊ दे मला. इकडे ॲक्सिडेंट झालेल्या ठिकाणी लघुशंकेस गेलेले ड्रायव्हर आणि एक कर्मचारी चालत आले, तर ॲम्ब्युलन्स कुठेच नव्हती. त्या गर्दीतलंच एकजण म्हणाला, तुम्ही इथं, मग ॲम्ब्युलन्स कोण चालवतंय? ॲम्ब्युलन्समध्ये सूरजला आपल्या पायाशेजारी खाली मान घालून बसलेला आणखी एक माणसाचा आवाज आला. तुला कसं सोडू? आवाज ओळखीचा होता. तसं सूरजने त्याच्याकडे पाहिले आणि प्राण कंठाशी आला. भीतीने त्याची दातखिळीच बसली. तसं सूरजकडे पाहत शेजारी बसलेला तो माणूस म्हणाला, तू तर माझा जीवाभावाचा मित्र आहेस. त्यानं आपली मान वर करत सूरजकडे पाहिलं. तो अमित होता. आता ॲम्ब्युलन्स सुसाट वेगाने धावत होती. तसे सूरजच्या काळजाचे ठोके धाड 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 करत आणखी वाढू लागले. तशीच ॲम्ब्युलन्स सुसाट धावत एका वळणावरून खाली कोसळली आणि यावेळी सूरजने शेवटचा श्वास घेतला. मित्रांनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली ती कॉमेंट करून कळवा व व्हिडिओ आवडला असल्यास एक लाईक करा व अशाच कथांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.